द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु तस्य कथितार्था प्रकाशन्तो महात्मनः। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देह न मे देह केवलोऽहं सनातनः। यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरोपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तिः मूलायाग्राय मध्याय मूलमद्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्। जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरि सर्वांना। सत्ताची की सुख प्रकाशू प्रकाशूची सत्ता उल्हासू हेन निवडे मिठांशू अमृती जेवी सत्ताची की सुख प्रकाशू प्रकाशूची सत्ता उल्हासू हेन निवडे मिठांशू अमृती जेवी। न्याय वैशेषिक सांख्य योग वेदांती या 5 दर्शनकारांनी अशरीरी मोक्ष मानला आहे। त्यात न्याय वैशेषिक अशरीरी पण जड मोक्ष मानतात। सांख्य चित मोक्ष मानतात पण आनंद विषयात मानतात। योगी आनंद रूप मोक्ष मानतात पण आनंद परिच्छिन्न मानतात। त्यांना आनंद परिच्छिन्न न मानता व्यापक आनंद म्हणजे मोक्ष असे माना एवढेच शिकवावयाचे आहे। काही मोक्षकाली अभेद व व्यवहारकाली भेद असा भेदाभेद मानतात। त्यांना मोक्षकाली जसा अभेद मानता तसा व्यवहारकालीही अभेद माना, पण अभेदात व्यवहार होत नाही।
म्हणून कल्पित भेद माना असे सांगावे लागते. यावर भेदवादी म्हणतात, तुमच्या मनात आनंद मोक्ष आहे, तर आनंद भोगण्याकरिता दुसरा कोणीतरी असावा लागतो. जसे साखर गोड आहे असे सांगणारा दुसरा कोणीतरी मनुष्य लागतो. तसे मोक्षाचा आनंद भोगणारा कोण आहे? त्याचे उत्तर, साखर अंगाने जड आहे म्हणून तेथे गोडी कळण्याकरिता दुसरा मनुष्य लागतो. परंतु मोक्षातील आनंद चिद्रूप आहे म्हणून त्याला भोगण्याकरिता अन्य कोणीही लागत नाही. आपल्या सिद्धांतात सृष्टी नाहीच, नुसता आनंद आहे. त्यात सृष्टी गृहीत धरली तर दुःख होते. योगी पुरुषाने सृष्टीचा समाधीकाली लय केलेला असतो, तर त्यास दुःख होत नाही, तरी पण दुःखाचे बीज असते. सृष्टीचा भोग घेणाराला दुःख बीजासह दुःख असते. हे दोन्ही नसले म्हणजे नुसता आनंद आहे. सार गोष्ट, अमृतातील गोडी जशी वेगळी निवडता येत नाही, त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश, सुख हे वेगळे निवडता येत नाहीत. असो, बोलावं महाराज. त्याआधी सर्वांना विनंती आहे की आपले आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करा. चला, बोलावं. आज शनिवार असल्यामुळं कोणाला काही थोडक्यात विचारायचं असेल, शंका असेल आपल्या चालू विषयावर, तर विचारण्याचा दिवस आहे. कोणी काही लिहून ठेवलेली असली शंका किंवा आठवत असली कालची, परवाची किंवा आजची, मागची अमृतानुभवातल्या या प्रकरणाविषयी, चिंतनाविषयी चालू जे बोलण्यात आलं त्याच्याविषयी जर काही अस्पष्टता असली तर विचारू शकता. महाराज, थोडस सशरीरी आणि अशरीरी मोक्ष याचं थोडस अधिक स्पष्टीकरण करावं. अशरीरी आणि बोला बोला. हरिपाठात सुद्धा चारी मुक्त्या सांगितलेल्या आहेत आणि त्याच्याहून जो वेगळा मोक्ष आहे, तर याच्यातला थोडासा जो फरक आहे सूक्ष्मतेने तो लक्षात आणून द्यावा. तर तो गुरुजीनं तो फरक आपला चालूच आहे. आता ते कालपासूनच विषय लागला तो मोक्षाचे प्रकार. अनेकानं जी मांडलेली मोक्ष नास्तिक शास्त्रकारानं आणि आस्तिक शास्त्रकारामध्ये बी जे जैमिनी कर्ममीमांसा करणारी शास्त्र आहेत, तर त्यांनी जो मोक्ष मानला तो सशरीरीचा आहे. कारण स्वर्ग मोक्ष असल्यामुळं स्वर्गातले भोगच आहेत, त्याच्यात फक्त दिव्य भोग आहेत आणि ते दिव्य शरीरानं भोगता येतात. आवाज आहे ना का? काय कोणी बोलू लागलं का मला? नाही, येतोय आवाज, येतोय महाराज, स्पष्ट येतोय. तो तुमच्याकडचाच आवाज असावा असं मला वाटतं. नाही, आमच्याकडला नाही, तिकडला आवाज मला आला नाही. कोणाचा बरं, मोबाईल आहे का एखाद्याचा अनम्यूट? ठीक आहे. हा, तर नास्तिक शास्त्रकार ते इथलचाच हे जीवन, इथलची श्रीमंती, इथलचाच भोग भोगणं, राजा होणं, सत्ता संपत्ती सैन्याने युक्त होणं आणि किंवा श्रीमंत होऊन शरीराला आवश्यक असणाऱ्या वस्तू ग्रहण करणं, संपादन करणं आणि सुभूषित असा देह
श्रंगारित सुभूषित आरोग्य, शक्ती आणि भूषण आणि सर्व वैभव यानं पुष्ट करणं आणि सुखी, याच्यातच सुखी. बहुतेक सर्वांचा कल समजुतीचा असाच आहे. संतांच्या संगती वाचून व्यवहारात पैसे, घर, कपडे, अलंकार, खाणं पिणं, राहणं, सोयच्या वस्तू, अशी मज्जा मारणं, मौज मारणं हे ध्येय असते जीवनामध्ये. आणि त्याच्यामध्ये पंचविषयच असतील. पंचविषयच अनेक भोगानं जसे अष्टभोग सांगितलेले आहेत किंवा अजून काही सुखाच्या पातळ्या सांगितलेल्या आहेत व्यवहारामध्ये, ज्या श्रीमंताला उपलब्ध असतात, ऐश्वर्यवानाला, राजाला, प्रमुख व्यक्तीला. तर त्या मिळणंच ध्येय असतं, त्याच्यातच सुख मानलेलं असतं. म्हणून हा व्यवहारातला एक मोक्षच मानला जातो. ती मिळणं म्हणजे पुरुषार्थ समजला जातो. त्याला आपण अर्थ पुरुषार्थ म्हणतो. की तो भेटल्यावर सर्व काही मनासारखं, सर्व इच्छा पूर्ण होत्या असं वाटत असते. पण तो खूप दुरून, खूप काल्पनिक आणि खूप चूक समजुतीचा असा मोक्ष, ते ध्येय, ते गंतव्य. कारण तसं काल्पनिक आहे, पण तसं नसतंय. ते मिळाल्यावर समाधान होत असते असं नसतं. ते नाही, जोपर्यंत मिळत तोपर्यंत वाटत असते. समाधान होण्याचा आणि हे मिळण्याचा, ह्या श्रीमंती, राज्यपण, ऐश्वर्य, मान हे मिळण्याचा आणि शांती, समाधान, सुख होण्याचा तेवढा संबंध नाही. म्हणूनच तेच त्याला, त्याचा विरोध करून त्याचं खंडन करण्यासाठी तुकाराम महाराजाचं एक चरणे, जया अंगी मोठेपण त्या यातना कठीण. विक्षिप्तता वाढते आणि व्यवहारातल्या प्राप्तीनं इच्छा पूर्ण होत नाहीत, इच्छा उद्दीपित होत्यात. इंधने निमाला अग्नी केली, हे त्यात एक सुप्रसिद्ध उदाहरण आहे. कारण इच्छा भोगानं समाप्त होत नाहीत. भोगानं समाप्त झाल्या असत्या तर आतापर्यंत जे जे भोग भोगले त्याच्या इच्छा राहिल्या नसत्या. त्या संस्कारानं जास्त खाऊ त्यात. जसं बिडीनं बिडीची इच्छा पूर्ण होत नाही, चहानं चहाची इच्छा पूर्ण होत नाही, वाढती, वाढत चालते. ते तसंच आहे. जसं व्यसनानं व्यसनाची इच्छा पूर्ण होत नाही, आधी खाऊ बरी होते. तसं पैशानं पैशाची इच्छा पूर्ण होत नाही, हाच अनुभव आहे. पदानं पदाची इच्छा पूर्ण होत नाही अजून, कारण की पद एक नाही, पदोन्नती पाहिजे. प्रतिष्ठेनं प्रतिष्ठेची इच्छा पूर्ण होत नाही, त्याच्यात रिवर्स नाही पाहिजे, पुन्हा पुन्हा अधिक अधिक पाहिजे. आज काही प्रतिष्ठित आहे, काही माप केलं प्रतिष्ठेचं, मोजमापात काहीतरी प्रतिष्ठा आहे कोणाची, ध्यानात घ्या. तर त्या प्रतिष्ठेत त्याला तर राहायची सवय लागली, त्याला त्याच्यापेक्षा अधिक प्रतिष्ठित झाला तो, तरच सुख असते. व्यवहारातल्या सर्व सुखाला काय मर्यादा आहे किंवा कोणची सीमा आहे? व्यवहारात भेटणं सुख नाही, भेटलेलं तर शक्यता वाटते, तिथं सहजता वाटते. कल्पनेपेक्षा, इच्छेपेक्षा जास्त भेटलं तर सुख असतं व्यवहारात. ध्यानात घ्या गोष्ट. व्यवहार कसा आहे, आपल्याला 10,000 रुपये भेटणार आहे, तर तितके भेटले तर तितकं ते तसं. तर आपण तर जॉईनिंग लावलेली, आपण तर संकल्पनाच केलेली, आपण तर मानूनच बसलेले. तितके भेटले, हा भेटले का, मी म्हणतो भेटणारच होते आज, पण 10,000 भेटणार होते. जर 50,000 भेटली तर कल्पनेपेक्षा जास्त भेटली, मग जरा बरं वाटतं, मग भारावून जातो तू, मग नाचत होतो. असं त्याच का होत ते, तर कल्पनेपेक्षा जास्त झाली. म्हणजे ती इच्छा नव्हती, आणि मग जी पहिली थोडी इच्छा होती 10,000ची, ती पूर्ण होऊन अधिक पेज भेटला.
रिकामी जागा भेटली. जितके आवश्यक होते, जितके मानले होते तितके जर भेटली, तितक्या वस्तू, तितक्या व्यक्ती, तितके पैसे, तितका मान, तितकं सुख, तितकं काय काय मानले आले ती, तर त्यानं फक्त ती इच्छा गेली, पण बाकीची इच्छा पण आहेत ना. पेस नाही झाला, खुल्ला नाही झालो. खुल्या पेस मध्ये आनंद असतोय. निरीक्षित अंतःकरणात आनंद असतोय. म्हणून जितकं संकेत आले, जितकं मानले आले, जितकं भेटण्याची शक्यता आहे, तितकं भेटलं तर आनंद नसतोय हरा. जास्त भेटलं तर मग सुख भारावून जात असतो तो कल्पनेपेक्षा. आणि संसाराची अशी परिस्थिती व्यवहारात की जितक्या वासना केल्या संकल्पना तितकंच भेटायला जमते, कष्ट पडते. त्याच्यातच काही मायण्याचे ते गुण येते. अधिक लाभ होणं तो दूर सोडा, त्याच्यातच काहीतरी उणे मायनस पॉईंट येते, कमतरता येते, उणीवा येतात. असा सहज स्वभाव साहजिक माहिती. कोण्या पाहुण्याकडून, कोण्या मित्राकडून 10,000 आणलं तर तो म्हणतो 7,000 आहेत, आता नंतर देईल. मग असा अनुभव येईल. कुठून काहीतरी होणार आहे तर तितकं होत नाही, कमी होतंय. 4 पाहुणे येणार ते एका मग 2च येते, ते 2ला काहीतरी कामच येते. संसार उन्हाचाच आहे जास्त, बहुतेक तसं आहे प्रत्येक याच्यात, प्रत्येक गोष्टीत. जवायला वाटतं मला आता 5,000चा आहेर घेते, तर ते 3,000 देते तिकडून, आमच्या आता अडचणी येतात, भागून घ्या. असाच अनुभव होते. असं होतं, आपला विषय विस्तारित व्हावा लागलाय आणि त्याच्यात आनंद वाटत नाही. म्हणून संसारात वस्तू भेटल्यानं नाही, कल्पनेपेक्षा जास्त वस्तू भेटल्यानं बाह्य सुख होतंय. आणि त्याला ते मोक्ष मानते, ते तो मोक्ष नाहीत. किती जरी गडगंजी भेटलं तर त्या भेटलेल्या वस्तूचं स्वरूपच परिचिन्न आहे, परिवर्तनशील आहे, उत्पत्ती नाशवान आहे, कालबाधित आहे. जाऊ दे तिचं स्वरूप, पण ती ज्या इंद्रियानं कळायला लागली, जे देह घेऊन कळायली, तो देहच नाशवान आहे, परिचिन्न आहे, कालबाधित आहे. कोणला बोलायचं का? मारुती कोण आहेत? हा, आता जमलं. आपण आले आपला मीठ आहे. आपण भोंगा घेऊन आलेलो आहेत का बिगर भोंग्याचा आलेलो आहे, त्याच्यात साऊंड हे ज्यात त्यानं जिम्मेदारीनं पहा आधी. म्हणून आणि शरीर आणि जग हे पंचविषयाचं पिंड आणि ब्रह्मांड ज्या इंद्रियानं कळायले, ती इंद्रिय परिचिन्न आहेत, परिवर्तनशील आहेत, कालबाधित आहेत. ज्या मनात हा सर्व भोग वाहत आहे, मनाचे सर्व कळायचे, भोग वाहत आहे, अनुकूलता वाटायची, अंतःकरण स्थिर होऊन सुखात सुख वाहतय, तर ते मनच परिचिन्न आहे, परिवर्तनशील आहे, कालबाधित आहे. म्हणून सगळा तुटका पसारा आहे. म्हणून असा पसारा घेऊन कुठं सुख होत असते का? म्हणून व्यवहारामध्ये सुख होतंय किंवा सुख होईल किंवा ते सुख टिकल. आणि सुख टिकलं तर बरं, टिकत नसलं तर ते दुःखापेक्षा वाईट आहे. आलं सुख आणि गेलं सुख, ते जास्त उपद्व्यापाला, जास्त चिंतेला, जास्त दुःखाला कारणीभूत होते. आणि संसारातलं सुख तसंच आले गेलं. म्हणून संसारात सुखच नसतंय. म्हणून शरीर घेऊन व्यवहारामध्ये किती जरी मोठे झाली कोणी, तरी बी ते सुखाच्या त्याची इतिहास नाहीत. म्हणून पहा इतिहास, सुखाच्या कथा नाहीत त्याच्या. कथा आहेत त्याच्या राजाच्या, मोठमोठ्याल्या बलावाल्याच्या, बुद्धिवाल्याच्या, गुणावाल्याच्या, रूपावाल्याच्या, धनावाल्याच्या कथा आहेत. आणि काही काही संपन्न नाहीत.
काय ज्या जगातल्या ज्या मुख्य वस्तू आहेत काही कला, गुण, सौंदर्य, पैसे, शक्ती, संपत्ती, बुद्धी, रिद्धी सिद्धी, समाधी, काही वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य, काही तपश्चर्या, काही कोणी कशानं जरी प्रसिद्ध किंवा विशेषत्वानं असलं व्यवहारात, तरी बी त्याच्या कथा पहा दुखाच्या असतील. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावी पुराणी विचारून. पुराण काळ पहा, इतिहास काळ पहा किंवा वर्तमान काळ पहा आणि याच्यावरून भविष्याच्या कल्पना करा, आपल्या आयुष्याच्या पुढच्या, आपल्या जीवनाच्या, आपल्याला पाहायचं राहिले जे त्याचा निर्धार करा की पुराण काळ कसा आहे, इतिहास काळ कसा आहे, वर्तमान काळ कसा आहे, त्या वैशिष्ट्याने युक्त असलेला किती सुखी का दुःखी. त्या पुराण काळाचा, इतिहास काळाचा आणि वर्तमान काळाचा विचार करून, विवेक करून भविष्य काळात निश्चय करता येतो की पुढे बी असंच असणार, पुढे बी काही आगळ वेगळं होणार नाही. किती काही मिळेल, कोणी बी, मी असू का कोणी असू, तरी सुखी होणं शक्य नाही. म्हणून याला सुख मानता येत नाही तर मोक्ष कसं मानता येईल, याला निश्चिंतता कसं मानता येईल. म्हणून मोक्ष, सशरीरी मोक्ष नसतोच व्यवहारात. शरीर घेऊन दुःखच असते, म्हणून शरीर रोगाचे भांडार, दुःखाचे कोठारी म्हटलेले जाऊ. आता हे झालं इथलच कर्मानं मोक्ष म्हणणारा तो, म्हणजे इथलच्या कर्तृत्वानं, कष्टानं. आता इथं काही शास्त्रोक्त कर्म करून पुण्य संचय केला, हे कर्म करून पैसे संचय होतोय. पण पैसे संचय न करता पुण्य संचय केला तर स्वर्ग भेटतोय, असं पूर्वमीमांसेचे. आणि सशरीरी मोक्ष भेटतो तिथं, दिव्य शरीर. हे शरीर चांगलं नाही. इथं काय, इथं बी श्रीमंती भेटली पण शरीर दिव्य नाही, भोग दिव्य नाहीत, फार कमी हे दोष येत अनेक. आणि हे दोष सर्व तिथं नाहीत स्वर्गात. म्हणून पुण्य करा आणि पुण्याचे भोग बघा. सशरीरीच मोक्ष, पण लोक बदलून ह्या लोकात नाही. इथं ना ह्या लोकात काही करा काहीच नाही, म्हणून लोक बदला स्वर्ग लोकात. तिथं भोग वेगळे, तिथे शरीर वेगळे, तो लोक वेगळा आहे, वातावरण वेगळे. पण जरी असले दिव्य भोग असले, दिव्य शरीर असले, दिव्य शरीरानं दिव्य भोग होत असले, तर त्याला दिव्य का म्हणायचे? स्वरूपानं दिव्य नाही ती, वस्तुस्थितीनं दिव्य नाही ती. त्याला दिव्यता का सांगितली वेदात, पुराणात? त्याची दिव्यता आहे ती सापेक्ष, याच्या मानानं दिव्य येते. इथलं दूध एक दिवसात फुटत आहे, नासत आहे. इथलं शरीर 100 वर्षातच भंगते, 60-70 वर्षातच भंगते. आणि तिथलं बघ, मग याच्या मानानं दिव्य मानायचं त्याला, ते स्वरूपानं दिव्य नाही. जसं झोपडीपेक्षा माळवत बरं, माळवत बरं नाही, झोपडीपेक्षा बरं. कारण झोपडीची घरमोड दरवर्षी 2 वर्षाला 3 वर्षाला करावं लागतील. माळवत केले की 1 पिढी भर जाते. याच्या मानानं माळवत भरत असतं असं नसते. माळवत म्हणजे जोडणी, लाकडी, त्याला घर निवारा, आणि तो बी लाकडीच आहे, पण लाकडाच्या आल्या पाल्याचा आहे झोपडी म्हणजे. आणि लाकडीच्या कठीण भागाचा आहे, जरा दणकट भागाचा, पण त्याचाच हे लाकडीच आहे. तसाच पाप पुण्याचा आल्या पाल्याचा पडतो लोक, आणि ते निष्ठा पुण्याचा स्वर्ग लोक सारखा, जोडणीसारखा, जरा टिकाऊ, जरा टिकाऊ, पण त्याला बी कीड लागती, त्याला बी वळिंबा लागतो. त्याची बी व्हॅलिडिटी संपत्ती, मर्यादा संपत्ती त्याची. काय पुण्याची पावटी सरी, पुन्हा इंद्रियपणाची उठी उतरी, मग येऊ लागती माघारी मृत्यूला, का त्याचं बी वर्णन केलेलं. म्हणून दिव्य म्हणजे स्वरूपानं दिव्य नाही ते. आणि असो बरं, दिव्य जरी असलं तर एक नाही ना ते.
भोग वेगळे आहेत, भोग अनेक प्रकारचे आहेत, इंद्रिय अनेक प्रकारचे आहेत, इच्छा अनेक प्रकारच्या आहेत, संघर्ष अनेका संघर्ष असतो. म्हणून स्वर्गामध्ये ते तिथच्या वस्तू नष्ट होत नसल्या त्या काळात, तिथं रोग होत नसले, म्हातारपण येत नसलं, घाण नसले शरीराची, भोगात घाण होत नसली, ध्यानात घ्या. पण तरी बी संघर्ष येत येतो अनेकता असल्यामुळं, स्पर्धा आहे, संघर्ष आहे. स्वर्गात इंद्र मोठा आहे, बाकीचे वरकडे, बाकीच्या त्या खुर्च्या अलग आहेत बसायच्या. इंद्राचे भोग, इंद्राचं शरीर, इंद्राची कपडे, इंद्राची बसायचे आसन वेगळे, बाकीच्याची वेगळी. खंत आहे त्याला. आपण केलं पुण्य पण कमी केलं आपण जरा आजूबाजूला असे. युद्ध आहेत इंद्रासोबत सुद्धा. म्हणजे संघर्ष येते ना, संघर्षाचं दुःखच आहे. भोग जरी दिव्य असली, शरीर जरी दिव्य असली, तर त्या तिथलच्या त्या निमी सातत्यानं त्या भोगात त्या शरीरात मन तिथं राहत नाही. मनात दुसरं काही तपणा काही. म्हणून इंद्राच्या मनामध्ये आईलेकडे जाण्याचं येते. ध्यानात घ्या. पुन्हा निरातिशी नाही ती. त्याच्यापेक्षा मोठं ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव जर इंद्राकडे आला तर इंद्राला नतमस्तक व्हावं लागते. त्याला उच्चस्थानी बसावं लागतं, आपल्याला खाली बसावं लागते. निरातिशी नाही ती, त्याच्यापेक्षा अतिशय आहे. आणि तिसरी गोष्ट, ती जाण्याची शक्यता आहे. दुसरा जर कोणी खाली यज्ञ करू लागला तर त्याची जागा घेण्याची शक्यता आहे. त्याचा इंद्रपणा जाण्याची शक्यता असते. म्हणून त्याला तिथं संघर्ष करावा लागतो त्याच्यासोबत. एक पक्षी होऊन त्याचा यज्ञात भंग करावा लागते. शिबिराजेची कथा असो. म्हणून त्या सुखाला सुख म्हटल्या जात नाही. मग सशरीरी मोक्ष नसतोयच. तो इथालता मृत्यू लोकातला श्रीमंतीचा असो का स्वर्ग लोकातला इंद्रपणाचा असो, सशरीरी, शरीर म्हटले की दुःख, शरीर म्हटले की द्वैत. ते दिव्य असो इथालच्या मानाने का हे असो असो. मग आता सशरीरी दोघांना मांडलेला आहे, नास्तिकानं आणि आस्तिकातल्या जैमिनीनं. त्याच्याचे दोष आहेत. आता बाकीचे जे कोणी आहेत तर न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि वेदांती, ह्या 5 शास्त्र पंचकानं, ह्या शास्त्र दर्शकानं, दर्शनकारानं अशरीरी मोक्ष मानलेला आहे की शरीर घेऊन नाही मोक्ष, मोक्षात शरीर नसते. पण त्याच्यात 5 जणांना अशरीरी मानला तो 5 जणांचा मोक्ष एक नाही. 5 जणांच्या 5 प्रकार आहेत, 5 मत आहेत, 5 तारा आहेत, 5 प्रकार आहेत. त्याची कशी, त्याचा विषय की न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि वेदांत म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे, ब्रह्मविद्या किंवा ही ब्रह्मसूत्र व्यासांची. या 5 मतांतरामध्ये मोक्षाबद्दल त्याने कशी संगत लावलेली आहे तर न्याय वैशेषिक अशरीरी पण जड मोक्ष मानतात. मोक्ष म्हणजे आपल्या गंतव्याची प्राप्ती, आपल्या मानलेल्या गंतव्याची प्राप्ती. तिथे गेल्यावर आपण मोकळे झालो. जे बंधन जाणं, पारतंत्र्यता जाणं, परिच्छिन्नता जाणं, परिच्छिन्नता जाणं, सीमा जाणं, दुर्बलता जाणं, ज्ञान जाणं, याला मोक्ष म्हणावं. पण प्रत्येकाच्या परिभाषा वेगळ्या आहेत. अज्ञानाच्या, पारतंत्र्याच्या किंवा स्वातंत्र्याच्या, दुर्बलतेच्या किंवा सबलतेच्या, परिच्छिन्नतेच्या किंवा व्यापकतेच्या, प्रत्येकाच्या मतमतांतर वेगळी. मोक्षाचं स्वरूप गंतव्य, गंतव्य सर्व गंतव्य प्रत्येकाचं वेगळे, ध्येय प्रत्येकाचं वेगळे. म्हणून न्यायशास्त्रकार मोक्ष कशाला म्हणतात ते इथं सांगितलं. मोक्ष अशरीरी आहे पण जड आहे. अशरीरी पण जड आहे, कारण ते न्यायशास्त्रकार अनुवादी आहेत.
त्या सर्व अणूचं विघटन होऊन जी मूळ अणू आहेत जे सूक्ष्म आहेत तर तिथं स्थापित होतं सर्व जडपणामध्ये जडता. कारण जड अणूच जग आहे, पिंड आहे, ब्रह्मांड आहे, त्याचा आत्मा पण जडच आहे. आणि चिद हा त्याचा गुण आहे, धर्म आहे, काय काय त्यांनी संगीत लावलेली तशी. म्हणून अशरीरी मोक्षी त्याची प्राप्ती होणं, तिथं जाणं अशरीरी मोक्षी, पण जड मोक्षी. मोक्षाचं स्वरूप जड आहे, तिथं जडत आहे. आता याच्या पुढे सांख्यशास्त्र आहे, हे अनेक कारणवादी न्याय वैशेषिक आहेत. जड अनेक कारणवादी आणि सांख्य चिद एक जड एक. आणि जगाचं कारण तर एकच प्रकृती, एक कारणवाद सांख्य. जगाचं कारण म्हणलं ते एकच प्रकृती प्रधान आहे. आणि प्राकृतिकच सर्व जगत, एका प्रकृतीचं अनेक रूप जगत मानणारी एक कारणवादी सांख्यित, अनेक कारणवादी न्याय वैशेषिक, अनेक अणूचं एक जगत झालं मानणारी, अनंत अणूचं एक जगत झालं मानणारी. आणि एका प्रकृतीचा परिणाम अनेक रूप जगत झालं. जसं बीजाची झाली तरू भांगारचे अलंकार, एका सण्याचे आले अनेक अलंकार, एका वृक्ष एका बीजाचे अनेक रूप, अनेक सावयवान वृक्षी, अनेक पानं, फुलं, फांद्या, फळं, साल, मुळ्या, खोड. त्या मुळ्यात अनेक प्रकार, खोडात अनेक प्रकार, फांद्यात अनेक प्रकार, पानात अनेक प्रकार, फुलात अनेक प्रकार, फळ अनेक. एका बीजाची एकाच अनेक झाले हे सांगते. अनेकाच एक झाले हे न्याय वैशेषिक सांगते. जगत एक आहे, त्याचे कारण अनेक आहेत. सांख्य म्हणते जगत अनेक आहे, त्याचं कारण एक आहे, प्रकृती. असं सांख्य चिदमोक्ष मानते, जड नाही. चिदमोक्ष मानते पण आनंद विषयात मानतात. हे तर जडच मानतात. न्यायशास्त्रकाराचं जग बी जड आणि मोक्ष बी जड. सांख्यशास्त्रकाराचं जग जड आहे कार्य, पण त्यानं ज्याचं ज्ञान होतंय ते चेतन आहे, म्हणून चेतन मोक्ष. म्हणून हे पा न्यायशास्त्रकाराचा फक्त सदमोक्ष, जड 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 आणि तिथं सद आहे, फक्त चिदन आनंद नाही मोक्षात. सांख्यशास्त्राचा सद आणि चिद मोक्ष, पण आनंद नाही. ते आनंद विषयाचा मानतात की आनंद यासाठी विषय लागतात, आनंद विषयाशिवाय नाही. सद आणि चिद मोक्ष आहे तिथं. जर प्रकृती पुरुषाच्या भेदाचा निश्चय झाला, ज्ञान झालं, बोध झाला, तर सद आणि चिदता आहे. सदता दोन्ही बी प्रकृती पुरुषात आणि चिदता पुरुषाची. सद आणि चिद मोक्ष तिथे त्याची प्राप्ती होती, त्याचं प्रकृती पुरुषाच्या भेदाचं ज्ञान झालं. हे असे येत आत्मात्म्याचे ठाई देखीची देहीचा धर्म देही, ऐशी जाणण्याची जाणण्याची पाही आणा. हे असे निवाडा केला उभी. सांख्य योग जसा आहे भगवद्गीतेचा अध्याय, त्याच्यात निवाडा केलाय देहीचा, प्रकृती पुरुषाचा, निवाडा केला दोन्हीचा. म्हणून सांख्य सद चिद असा मोक्ष मानतात, पण आनंद विषयात मानतात, म्हणून त्याचा आनंद रूप मोक्ष नाही. आणि आनंद जर नसला तर सदन चिद कोणालाच नाही पाहिजे. सदाची चिदाची इच्छा कोणालाच नाही, आनंदाची सुखाचीच इच्छा आहे. असं वेदांती त्यांना दोष देतात की तुमच्या मोक्षाची इच्छाच नाही कोणाला, म्हणजे आनंद आनंदाची इच्छा, आनंदासाठी विषय येणार, तुम्हाला सदन चिद प्राप्त होऊन करायचं काय?
याला आनंद पाहिजे. म्हणून योगी सचिद आणि आनंद मोक्ष मानतात. योगी त्याच्या पुढे गेली. योगी आनंद रूप मोक्ष मानतात. नुसता आनंद नाही, मागलं सदनचित आहेत त्याच्यात. सचिद आणि आनंद मोक्ष मानतात योगी, तिथपर्यंत गेले. पण आनंद परिचिन्न मानतात, कारण त्यांना व्यापक नाही, अद्वैत नाही, अद्वैताचा बोध नाही, व्यापकतेचा बोध नाही. त्याची व्यापकता असली तरी ती सापेक्षता आहे, निरपेक्ष नाही. म्हणून योगी सचित आनंदापर्यंत आली. आनंद विषयात नाहीत मानते, ते आत्म्याचाच मानते, आत्मस्वरूपात मानते, परंतु आनंद परिशीन. हे पहा, हा भेदाचा द्वैताच्या व्यवहाराचा असा भ्रम गाढ आहे की ते कशात नाही कशात तरी किती युक्ती वापरली तो गुंतोस. मग योगी इतक्या याच्यातून, इतक्या भ्रमातून त्यांना आपल्याला काढून घेतलं, पण एका भ्रमात गोठला, परिचिन्नतेच्या भ्रमात गोठला. कारण आनंदाचा अपरिचिन्न असा अनुभव नाही ना. समाधीकाली अनुभव योग्याला, निद्राकाली अनुभव आहे, आणि विषयाच्या प्राप्तीचा अनुभव आहे, नंतर दुःखाचा अनुभव आहे, आनंदाच्या अभावाचा अनुभव आहे. म्हणून आनंदाची संगती लावताना परिचिन्नच मानला आनंद. कारण सद सर्व व्याप्त आहे. चिदा वाचून कशाचाच भान नाही, कशाच अस्तित्व नाही, पण आनंद नेहमी नाही ना. म्हणून आनंद त्याने परिचिन्नच मानला. अनुभव आनंदाची व्यक्तता, आनंदाची अभिव्यक्ती नेहमी नाही. म्हणून परिसीमा आहे त्याला. देश, काल, वस्तू, शरीर, अवस्था याचा परिचय दे. पण हे भ्रामक आहे ना, त्याचं वास्तव स्वरूप अधिष्ठान नाही लक्षात आलं. म्हणून योग्यानं सुद्धा आनंद रूप मोक्ष मानला, म्हणजे सचित आनंद रूप मोक्ष मानला, पण आनंद परिचिन्न मानला. म्हणून कोणाकोणाचं काय काय चुकलं मोक्षात. सर्व अशरीरी मानतात, पण अशरीरी मानू द्या, त्याचं फाटे कुठं फुटले, वास्तव काय आणि त्याची चूक काय, मोक्षाचं स्वरूप मानण्यात ते कुठं कुठं बाजूला गेले, ह्या गोष्टी ज्ञानोबारायाकडून किंबहुना महात्म्याकडून, गुरुकडून, गुरुजीकडून आपल्या लक्षात येतात, त्याचं ऐकलं जातं. म्हणून त्या योग्यांना, आता बाकीच्यांना तर लय सांगावं लागतं, योग्याला किती सांगावं लागतं ते सांगायले. म्हणून त्यांना आनंद परिचिन्न न मानता व्यापक आनंद म्हणजे मोक्ष असे माना, एवढे शिकवायचे आहे. म्हणून मोक्षाबद्दल योग्याला कमी शिकवावं लागते, कारण योग्याचं कमी चुकलेलं आहे, सांख्याचं त्याच्यापेक्षा जास्त चुकलेलं आहे, न्यायाचं त्याच्यापेक्षा जास्त चुकलेले, जास्त वाट सुटलेली, पूर्वमीमांसकाचं त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि 4 वाकाचं ते जास्त आहे, आणि तुमचं आमचं तर लयच आहे. म्हणून कोणाला किती सांगायचंय, प्रत्येकाचं प्रमाण वेगळं सांगितलं की प्रत्येकाला कोणाला काय काय शिकवायचं इथं, तर सर्वात कमी योग्याला शिकवायचंय. म्हणून चांगदेव 65 65 व्हावे, कमी शिकवायचंय. बरंच काय बरोबर आहे त्याच, बऱ्याच अंशात तो बिनचूक आहे, कमी चुकले आलंय. फक्त आनंदाला परिचिन्न मानलं, हे चुकलं. म्हणून त्याला तितकंच सांगायचं की परिचिन्न न मानता व्यापक आनंद म्हणजे मोक्ष असे माना, एवढेच शिकवायचे आहे योग्याला. तू परिचिन्न का मानायला, तर आनंदाचं स्वरूप तो व्यक्त मानायला, अभिव्यक्त. कारण अनाभिव्यक्त, अप्रगट नाही कळालं, प्रगटतेचाच व्यवहार आहे, प्रगटतेलाच गृहीत धरून, म्हणजे अध्यस्थालाच गृहीत धरून चालले, त्याचा आनंद बी अध्यस्थच आहे. तो सचितानंद जरी मानला असला तर अधिष्ठान सचितानंद नाही कळालेलं, ध्यानात घ्या, अभिव्यक्तच. म्हणून योगी पण अभिव्यक्ती तिथेच आहे, जे अनाभिव्यक्त आहे, जे अव्यक्त आहे, जे सत्सामान्य आहे, जे अधिष्ठान स्वरूप आहे, ते नाही लक्षात आलं. म्हणून परिचिन्नताचा भ्रम आहे. योग्याला सुद्धा परिचिन्नतेचा भ्रम का आहे, तर त्याचं कारण
महाराज सांगतात की भ्रम आहे तो विशेषात ते विशेषात. त्यांना घ्या, आपण बऱ्याच भानगडीतून निघतो, पण शेवटी योगी सुद्धा विशेषात अडकाला. सामान्यात नाही गेला, समाधीत गेला पण सामान्यात नाही गेला. ती समाधी पण विशेषातच आहे. त्यांना घ्यायची गोष्ट आहे. सांख्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकात गेली पण सामान्यात नाही गेली. प्रकृती पुरुषाचा विवेक केला बिनचूक त्यांनी तिथं त्या स्थितीत, त्या मानसिकतेत, त्या परिस्थितीत. पण त्या आहे त्या परिस्थितीला ओळखील नाही की ही विशेष परिस्थिती, ही सविशेष परिस्थिती. विवेक बी सविशेष आहे, प्रकृती बी सविशेष आहे, पुरुष बी सविशेष आहे. त्यांचा जे निर्विशेष आहे, जे सत्सामान्य आहे, त्याचा ज्ञानच आहे. सांख्याला बी योग्याला बी, न्याय दर्शन करायला बी. म्हणून एक झाकलेलंच आहे, एक पडदा आहेच. म्हणून महाराज सांगतात, महाराज मोक्ष अशरीरी आहे. याचा शरीर या पदाचा अर्थ काय घ्यायचा? जीवात्मा घ्यायचा? नाही तसं नाही. शरीरासह का शरीर सोडून ध्यानात घ्या. तुम्ही जागृतीमध्ये सशरीरी आहेत, अनुभव तुमचा. स्वप्नामध्ये तुम्ही सशरीरी आहेत, सुसुप्तीमध्ये तुम्ही अशरीरी आहेत. जागृतीतला भोग शरीर घेऊन घेता, स्थूल भोग. स्वप्नातला सूक्ष्म भोग किंवा प्रवृत्त भोग शरीर घेऊन घेता. ते धरलं अन्नमय शरीर घेऊन जागृतीतले भोग घेता, मनोमय शरीर घेऊन स्वप्नातले भोग भोगता. पण शरीर टाकून, दोन्ही बी शरीर टाकून सुसुप्तीतला आनंद भोग घेता. सुसुप्तीतला आनंद भोग घेताना तुम्हाला शरीर नसते, अशरीरी भोग आहे. तू हे व्यवहारी शरीर नसते. अशी व्यवहार करणारे तिथले व्यवहारच नाही, त्या व्यवहारी अवस्था आहे. म्हणून व्यवहारातली शरीर, व्यवहारातली इंद्रिय, व्यवहारातली प्राण तिथं टाकून द्यावा लागतील. सर्व व्यवहार टाकून द्यावा लागतो, तेव्हा सुसुप्तीतला भोग होते. मग सुसुप्तीतला जो मोक्ष आहे, तो मोक्षच म्हणा. तिथं तुम्हाला आनंद पाहिजे होता ना, तिथं आनंद भेटला, पण तो आनंद अशरीरी. त्याला भोगायला शरीर घेऊन जावं लागत नाही, टाकून जावं लागते. जसं आंघोळ करायला कपडे टाकून द्यावं लागतील, जसं देवाचं दर्शन घ्यायला बूट टाकून द्यावं लागतील, तसं सुसुप्तीतला आनंद घ्यायला शरीर टाकून द्यावं लागते. दोन्ही बी, स्थूल बिन सूक्ष्म बी टाकून द्यायल्याशिवाय चालत नाही. मग कारण रूपच आनंद, कारण रूपच शरीराने त्याचा भोग येतो. पण हे दोन शरीर आहेत, प्रकट बाह्य शरीर आहेत, क्रियावान, व्यवहारवान, अवयववान, हे टाकून द्यावं लागते. प्रतिमा-वान शरीर टाकून द्यावं लागते. अशरीरी आनंद आहे सुसुप्तीतला. समाधीतला तर त्याच्यापेक्षा अशरीरी, म्हणजे सशरीरी मोक्षी म्हणजे आनंद गंतव्य, आणि अशरीरी गंतव्य मोक्षी ध्येय. म्हणून अशरीरी म्हणजे शरीर नसताना शरीराला टाकून देऊन, आपल्याला शरीराला घेऊनच सर्व माहिती व्यवहार. आपण प्रवास केला शरीराला घेऊन, काम केले शरीराला घेऊन, लग्न कार्य केले शरीराला घेऊन, निवडणुका लढलेल्या शरीराला घेऊन, भांडणं केले शरीराला घेऊन, पाप केलं शरीराला घेऊन, पुण्य केलं शरीराला घेऊन, सुख भोगलं शरीराला घेऊन, दुःख भोगलं शरीराला घेऊन, शांती आपली शरीराला घेऊन, चिंता आपली शरीराला घेऊन. शरीराला घेऊनच सर्व माहिती आपल्याला. शरीराचं लोहणं, शरीराचा उपदेव पाठल्याशिवाय आपला व्यवहारच नाही. पण एक अशरीरी अवस्था आपल्याला माहित पाहिजे, ती सुसुप्ती. शरीर सोडून, स्वप्न हे स्थूल शरीर सोडून, अन्नमय शरीर सोडून, हाडामासाचं शरीर सोडून स्वप्नातले भोग आहेत.
आणि संस्काराचं किंवा मनोमय शरीर सोडून सुसुप्तीतला भोग आहे. आणि ते सुसुप्तीतलं कारण शरीर सोडून सुद्धा भोग असतो. त्या कारण शरीराला सोडणं याला अशरीरी म्हणतात. ते बी शरीरच आहे, पण ते शरीर आहे असं सर्वांना माहित नसते. कारण देही म्हणून कारण देहाला घेऊनच भोग येतो. कारणाला घेऊनच कारणाचा भोग आहे सुसुप्तीत. कारणाला घेऊनच अधिष्ठानाचा नकळून भोग आहे समाधीत. कारणाला घेऊन म्हणजे नकळून, आणि कारणाला सोडून मोक्ष म्हणजे अशरीरी मोक्ष. आता अशरीरी असला याने तांत्रिक दृष्टीने अशरीरी मानला याने न्याय वैशेषिकानं योग्यानी, पण अशरीरी मानण्याची चुकली कशी हे सांगायलेत महाराज आपल्याला. शरीराला सोडून देऊन त्याचं गंतव्य मानलं त्यानं, पण एकानं जड मानलं, सत मानलं पण चित नाही मानलं. एकानं सतचित मानलं पण आनंद नाही मानलं. एकानं सचित आनंद मानलं पण ते आनंद परिचिन्न मानला, म्हणजे तितका चुकलाच. ध्यानात घ्या. म्हणून पूर्ण सचित आनंद आपल्याला सचित आनंदाचं प्रकरण नाही. मोक्षाचं स्वरूप सचित आनंद नाही, पण कसा सत, कसा चित, कसा आनंद, अव्यक्त अव्यवहारी अद्वैत असा सचित आनंद, तेच सांगायचं आपल्याला. प्रगट प्रगट नाही. प्रगट म्हणलं की उपाधी लागली प्रगट व्हायला. निरुपाधिक सत, सोपाधिक नाही. ईश्वर सोपाधिक सत आहे. जीवाला मी आहे वाटतं ते सोपाधिक, सोपाधिक सत. जीव ईश्वर सोपाधिक सत, सोपाधिक चित, सोपाधिक आनंद, सौपाधिक. आणि उपाधी म्हणले की द्वैत आलं, आणि द्वैत म्हणले की दुःख आलं. द्वैत म्हणले की दुःख आलं. तिथं दुःख दिसत नसलं तर दुःखाचं बीज आलं द्वैत मानल्यावर. कारण द्वैत उपाधी शिवाय नाही, आणि उपाधी भेदाशिवाय भेद येते, आणि भेद म्हणले की दुःख आहे. म्हणून त्या सुखात दुःखाचं बीज आहे. ध्यानात घ्या. म्हणून समाधीत आणि झोपेत दुःख नसलं तरी दुःखाचं बीज आहे. स्वर्गात दुःख नसलं तिथं प्रती दिले तरी दुःखाचं बीज आहे. राजाला अनुकूल भोग असताना दुःख जरी नसलं तर दुःखाचं बीज आहे. होईल दुःख. आता नाही का उगण उगण रडता येईल राजाला, रडावं लागेल राजाला. सन्मानित आहे ना, अपमानित होणार. तो बीज आहे त्याला अपमानाचं. एक तर सन्मानाचं बीज नसते. बीजात नुसता सन्मान नाही, अपमान बी. बीजात नुसती अनुकूलता नाही, प्रतिकूलता बी. पण आता अनुकूलता वरी आलेली ती येईन पुन्हा. झाडाला काठी येते. आता झाड उगताना कोल्ह दिसतंय, बोरीचा असो का बाबळीचा असो, नंतर काठी येते त्याला. तशी किती अनुकूलता त्या श्रीमंताला राजाला, पुन्हा काठी येणार आहे त्याच्या पुढं. म्हणजे दुःख इंद्र किती बी आता त्या ऐरावतीवर बसून मिळू द्या, रंभाव ऋषीचं नर्तन पाहू द्या, गंधर्वाचं गायन ऐकू द्या, अमृताचं पेय पिऊ द्या, ऐरावतीवर बसू द्या, त्याच्या दिव्य शरीरानं मिळू द्या, जरी अनुकूलता दिसायली तर प्रतिकूलता आहे तिथं. प्रतिकूलतेचं बीज. कारण अनुकूलता म्हणल्यावर प्रतिकूलतेचं बीज आहे तिथं. अनुकूलता बीजच आहे ती. बीज आहे तिथं दुःखाचं, नाशाचं. म्हणून सबीज आहे ती. म्हणून शरीर घेऊन जे जे असते ते दुःखच असते. म्हणून अशरीरी मोक्ष ह्या 5 जणांना म्हणून भिनचूक मोक्षाचं लक्षण केलं अशरीरी. पण अशरीरी मानण्यात पुन्हा काय चुका केल्या ते गुरुजी सांगायचे आपल्याला. अशरीरी म्हणणं हे बिनचूक आहे, पण जड म्हणणं ही चूक आहे न्यायशास्त्राची. अशरीरी म्हणणं चेतन म्हणणं हे बरोबर आहे, बिनचूक आहे. पण आनंद न मानणं चूक आहे सांख्यशास्त्राची. आनंद विषयात मानणं ही चूक आहे. सत चित आनंद अशरीरी मानणं बरोबर आहे, बिनचूक आहे अवघ्याचं.
पण आनंद परिचिन्न मानणं सुख आहे योग्याची. पण वेदांताची बिनचुकता काय आहे? तर वेदांताची बिनचुकता ही की ते मोक्ष अशरीरी आहे. तो मोक्ष सत आहे अशरीरी असून, सत अशरीरी सत आणि चित आहे. चित आहे अशरीरी सत चित आणि आनंद आहे. पुन्हा अशरीरी सत चित आनंद असून तो आनंद किंवा ती अशरीरता, ती सदता, ती चिदता आणि तो आनंद कसा आहे? अपरिचिन्न आहे, व्यापक आहे. इतकंच नाही निरपेक्ष आहे, इतकंच नाही अद्वैत आहे, इतकंच नाही अव्यक्त आहे, अव्यवहार आहे, अखंड एक रस आहे. ही बिनचुकता आहे वेदांताची बिनचुकता, वेदांताची अक्षल्यता, वेदांताच्या वास्तविकतेचा, वास्तविकतेनं वास्तविकतेचा स्वीकार, वास्तविकतेनं वास्तविकता स्वीकारणं. आणि आपले जे गैरसमज आहेत, ज्या आपल्या धारणा आहेत, त्याला तिलांजली टाकून देणं, ते ज्या चुका आहेत त्या टाकून देणं आणि जी वास्तवता आहे ती स्वीकारणं, वास्तविकतेचा निश्चय करणं, हे वेदांत आहे. चूक कुठं चूक आहे, गलत काय गलत आहे? आपले समज कुठं आडवे यायला लागलेत? त्या समाजाचं काय कारण आहे? दोष कुठे आहे? हे सद्गुरूच्या संगतीत, शास्त्राच्या संगतीत, महात्म्याच्या संगतीत लक्षात आल्यावर परिपूर्ण बिनचुकता, परिपूर्ण अथते इति बिनचुकता, परिपूर्ण बिनचुकता हेच परमात्मा स्वरूप आहे. परिपूर्ण बिनचुकता हेच मोक्ष आहे. परिपूर्ण बिनचुकता हेच दैव व्यापकता आहे किंवा हीच मोक्ष आहे, हीच देवी, हाच देवाचा साक्षात्कार आहे. सर्व गोष्टीत बिनचुकता अथपासून इथपर्यंत, जशाला तसं असणं, जशाला तसं कळणं, जशाला तसं होणं, तीन गोष्टी पहा. जशाला तसं, जसंही तसं आहे, आहे जसंही तसं, पण जसंही तसं समजलं का? जसंही तसं कळालं का? मग जसंही तसं कळालं, पण जसंही तसं झाला का? देव जसा आहे तसा आहे, तुका मनीस आहे, देव आहे तसा आहे, वास्तविकता आहे तशी आहे, पण आहे तसं कळालं का? आहे तशी आता कळली यावरी परते सांडा दुरी दुजे पण देवाला तो कोबर आहे. म्हणजे मला आता आहे तसं कळालं, आता मला माझ्यापासून दूर जाऊ नका ना, आता मला वेगळं समजू नका, मला आहे तसं कळालं. आता आहे तसं आहे, पण आहे तसं कळायला पाहिजे. आहे तसं आहे ही सदता, आहे तसं कळणं ही चिदता, आणि आहे तसं होणं ही आनंद रूपता. असणं, कळणं, होणं असणं तर कुठं जात नाही, पण असल्याला कळालं पाहिजे. नुसते असण्याला काय जीवदशा भोगायला न कळाल्यामुळं मग असलं कळालं, पण कळालं पण झालं का? कळून पंडित झाला, कळून महाराज झाला, कळून दुकान टाकलं का कळून झाला? एक नेनता नाडली आणि एका जाणीवेची भुली. तुकाराम महाराज म्हणते, काही जीव न कळल्यामुळे नडून गेली, अडचणीत आली, आणि काही कळण्यात भुलली. कळण्याच्या अभिमानात येऊनच नाचायला लागली, मिरवायला लागली न कळणारा मध्ये. जाणीवेची भुली, निशा, अफीम, आविर्भाव एक, मोठारपणा, आणि तो खोटारपणा आहे. कारण मोठापणा कोणाच मोठा? काय कळालं कोणाच मोठा आहे तू? कशानं मोठा?
कशाने मिळवायला लागला, कोणात मिळवायला म्हणल्यावर अज्ञानी. म्हणून एक नेनता नाडली एका जाणीवेची भुली. म्हणून सदता आहे, पण सदता कळावं म्हणजे चिदता व्हावा, आणि चिदता राहू नाही व्हावा म्हणजे चिदता असामान्यात जावा, विशेषता मावला म्हणजे होणं. मग झाला, आता झालो म्हणला तर झाला नाही, झाला म्हणे तो काहीच नाही. झाला झाल्यावर राहिला तर नाही झाला, झाला आणि नाही राहिला. साधुबोध झाला तो नुरोनी आठ्याला, तर राऊंड कंप्लीट झाला. अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात ह्या. म्हणून सदरूप मोक्षे, चिद्रूप मोक्षे, आनंदरूप मोक्षे, अपरिचिन्न मोक्षे, निरपेक्ष मोक्षे, अद्वैत मोक्षे, अव्यक्त अव्यवहार्य मोक्षे, अवाच्य मोक्षे. बस हे मोक्षाचं सुसंगत परिपूर्णता झाली. आता काही चुकत राहिलं नाही, बोलायचंच राहिलं नाही, बोलायचे आता काम नाही. तो का म्हणे वाचा राहिली कुंठित, वेद जाणून गेला पुढे माऊन नावाला. वेदच बोलत असतोय, बोल का वेदच वेदू काय काय नाही बोली, पर इथे नावाची नाही घेतली, अशी काही जोडली नाही तिने. वेद काय काय बोलत नाही, इकडे लय बोलायला शहाणा आहे जगाकडे. वेद कर्म सांगन, भक्ती सांगन, ज्ञान सांगन, विधी सांगन, निश्चय सांगन, पाप पुण्य सांगन, स्वर्ग नरक सांगन, क्रियामान सांगन, संचित सांगन, प्रारब्ध सांगन, कर्म अकर्म निष्कर्म, इकडं सर्व सांगन. विहित काय, निश्चित काय, प्रायचित काय. पण वेद पाठीमाग घालल्याबद्दल बोलत नाही, पुढच्या बद्दल बोलतो, पुढच्या जगाबद्दल बोलतो, भासमान जगाबद्दल बोलतो. म्हणून वेद अनंत बोलीला इकडं, पण मागे माऊन नावाला वेदू काय काय न बोले, पण येथे नावची नाही घेतले माग अधिष्ठानाकड. असे काही जोडलेली नाही ज्यांनी. असं म्हणणार आहे तू की असा आहे देव, असंय पाप, असंय पुण्य, असाय स्वर्ग, असाय नरक, असाय वैकुंठ, असाय कैलास, असाय योग, अशी समाधी, अशी झोप, अशी गुण, अशी माया, अशी अविद्या, असंय जग, असाय प्रलय, असाय उत्पत्ती, अशी स्थिती सांगता आली व्याताला. पण असा आहे परमात्मा असं सांगता नाही आलो. ऐशी काही जोडलेली नाही ज्यांनी. असा आहे देव, असा आहे देव, असा आहे मोक्ष असं सांगता नाही आलो. म्हणून बिनचुकता लक्षात ठेवा. आणि बिनचुकता साधू संतांच्या संगती, सद्गुरूच्या समोर बसल्यावर अनुभवानं लक्षात येते, स्वानुभवानं लक्षात येत असते. म्हणून असे स्वानुभवी ज्ञानोबा आहे. अमृत अनुभवामध्ये योग्याला शिकतात चांगदेव 65 मध्ये, आणि अमृत अनुभवामध्ये आपला अनुभवाचा अनुवाद करताना सहज रीतीनं योग्याला काय शिकवायचंय तर सच्चिदानंद आहे, फक्त अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे, आनंद व्यापक आहे, आनंदाला निरपेक्ष व्याप्ती आहे त्याची, असं माना, एवढंच शिकवायचंय. म्हणून काही जे दुसरे द्वैत शास्त्रकार आहे तर ते काही मोक्षकाली अभेद व व्यवहारकाली भेद असं मानतात. की बाबा काही द्वैती तर ते म्हणतात की व्यवहारकाली इथं प्रारब्ध भक्ताने किंवा व्यवहार करताना भेद, आणि ज्या वेळेला मोक्ष होत असतो त्यावेळेला अभेद मानू आम्ही, म्हणजे इथं भेद आणि तिकडं अभेद. त्याला असं काय शिकवायचंय? हे भेदाभेद मानणारे काही भेदच मानते, त्याला भेद कोणता सांगायचा? काही भेद आणि अभेद असं मानते की व्यवहारकाली भेद आणि मोक्षकाली अभेद. इथं आम्ही भेदात व्यवहार करू आणि ज्या वेळेला शरीर सुटन आणि आम्ही मुक्त होतो त्यावेळेला अभेद, मग तुमचा अभेद मग मान्य आम्हाला, पण तवा आता नाही.
प्रारब्ध संपल्यावर, आयुष्य संपल्यावर, शरीराचा अनुभव संपल्यावर, जगाचा अनुभव संपल्यावर अभेद, आणि जग दिसताना भेद, असे द्वैतवादी म्हणतात. काही म्हणजे द्वैतवादी मोक्षकाली अभेद व व्यवहारकाली भेद असा भेदाभेद मानतात. त्यांना मोक्षकाली जसा अभेद मानतात तसा व्यवहारकालीही अभेदच अभेदच आहे. कसे शिकवायचे की तुम्ही मोक्षकाली असा अभेद मानायले ना, हे मान्य स्वीकारलं ना तुम्ही. आता थोडं आमचं ऐका, एक गोष्ट ऐकाच की व्यवहारकाली सुद्धा अभेदच आहे. अभेद कुठे गेला नाही, अभेद लापला नाही, अभेद मावळला नाही, आणि तुमचा भेद तयार झाला नाही. तुम्ही जे भेद मानताना मोक्षकाली तुम्हाला मान्य झाला ना, तसा आता व्यवहारकाली पण अभेदच आहे. अभेदची अशी मांडलेली खेळा केल्या दीपकाला एक बहु, नाट नाट्य अवघी संपादिली सोंग, भेद जाऊ रंग न पालटी. असं तुकाराम महाराज शिकवतील की व्यवहारात जसा तुला मोक्षकाली जसा अभेद आहे ना, तसाच व्यवहारकाली सुद्धा अभेदच आहे. कशात भेद आहे? भेदच नाही कशात. आतून पाहिलं तर दगडात आणि मातीत भेद नाही, मातीत आणि सोन्यात भेद नाही. एक पृथ्वी माती बिन सोनं बी, पृथ्वीत आणि पाण्यात भेद नाही. जो भेद वाटतो घट्ट पातळाचा, तो ऐंद्रियिक आहे. सोन्यात आणि मातीत भेद वाटतो असतो जो मूल्य अमूल्याचा, तो बाजारू आहे. उपयुक्त आणि निरुपयुक्तेकडे पाहून केलेला, बाजाराकडे पाहून केलेला बाजारू भेद आणि इंद्रिय भेद, माती आणि पाणी, पातळ घट्ट भेद आहे. पण कोणचा आहे, खरा आहे का? आणि मग त्याच्यात भेद नाही. पृथ्वी पाणी आणि अग्नी भेद नाही, भूत एक आहे. ते भूत जात आहे सर्व. पृथ्वी पाणी अग्नी आणि वारा हे दिसणार आणि न दिसणार. पृथ्वी पाणी अग्नी दिसतोय आणि वारा दिसत नाही. दिसणारा न दिसणाऱ्याचा ऐंद्रियिक भेद आहे. शेतीने डोळ्यानं मान्य केली आणि वारा डोळ्यानं मान्य व्हायला, त्वचेनं मान्य केलं. पण हे बी त्वचे नाहीत, ते बी त्वचे नाहीत. मग डोळा जरा सोडून दे, बाजूला कर, ऍडजस्ट कर. बरं, मग त्वचेनं पाहायला लागलो तर हे 3 दिसायला, पण आकाश नाही म्हणायला लागला. आकाशाचा भेद पाडा त्वचेनं. अरे मग हे चारीला काहून तू कानाला धर, कानानं चारी बी, कानानं पृथ्वी बी, कानानं पाणी बी, कानानं अग्नी बी, कानानं वायू बी, कानानं आकाश बी शब्द आहे. कानावरी कानाला कानाडा करू नको. बर का, हे समजे इंद्रियानं विषय 5 आणि इंद्रियानं भूत 5, पण मन नाही. त्याला मजा आहे. इंद्रिय नाहीत, प्राण नाही, त्यानं करते सूक्ष्म माहिती स्थूल आहेत. अरे तू मन नाही म्हणायला लागला किंवा इंद्रिय नाही म्हणायला, हे कशानं म्हणायला लागला? मग प्रत्यक्षावर राहू नको, अनुमानावर तेव्हा तुला इंद्रिय कळतील. तू प्रत्यक्षावर झाला, प्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष अनुमान असलेल्या इंद्रियामुळे, अनुमानित असलेली इंद्रिय गृहीत धरल्याशिवाय प्रत्यक्षाचा व्यवहारच होत नाही. म्हणून प्रत्यक्षानं दिसणारा स्थूल देही, अनुमानानं लक्षात घेतलेला सूक्ष्म देह, इंद्रिय, प्राण, मग सर्व प्रत्यक्ष अनुमान मनात आहे, अनुमानच मनात आहे. मग मन लक्षात घे. मग स्थूल नाही, मन बाह्य नाही, मन अंतर आहे. पण मन जेडच आहे. मनात कळायला म्हणलं चेतन आहे, तर ते चेतन मनावर वेगळे. मन जेड आहे ते चेतन आहे. मन संस्काराचं आहे, कळणं संस्काराचं नाही. मन गुणाचं आहे, कळणं गुणाचं नाही. असं करीत 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 निर्खित गेली, पदोपदी निज पदा गेली.
असं करीत करीत आपली स्वस्ती सहजी आपण केली. बाई मी जाते माहेराला. आपल्याला आपल्या ठिकाणावर स्व ठिकाणावर निज धामाला येता येते. असं निज धामाला असं करीत करीतच येता येते. म्हणून असं पाहत 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 गेलं तर चेतन आहे पण उपाधी काही अंतःकरणात, पण उपाधी चेतन नाही आणि जे चेतन आहे ते उपाधी नाही. मग निवाडा इथं सांख्यशास्त्राचा की चेतन इथं प्रगट आहे, मग अप्रगट चेतन, कुटस्थ चेतन, आभास चेतन आहे पण सविशेष कुटस्थ चेतन आहे, त्याच प्रतिबिंब आहे, प्रतिफलन नाही. म्हणून तिथं मग आता परिचिन्नता नाही, तिथं मग उपाधी नाही, निरुपाधी कुटस्थ आहे. कुटस्थो नित्य उच्यते, अनाभास अनित्य उच्यते, मन अनित्य उच्यते, इंद्रिय अनित्य उच्यते, जगत अनित्य उच्यते. कुटस्थ नित्य, कुटस्थ कुटस्थ कुठे असो. मग अशा रीतीनं आणि तिथं व्यवहार नाही, तिथं सापेक्षता नाही, तिथं परिवर्तन नाही, तिथं परिभ्रमण नाही, तिथं दुःख सुख नाही, तिथं दुःख आणि दुःखाचं कारण नाही, तिथं प्रपंचच नाही, म्हणून तिथं भेद नाही. म्हणून अभेद शिकवायचा आहे की अभेद जसा मोक्षकाली अभेद आहे तसा व्यवहारकाली व्यवहार बी अभेदाचाच आहे. अभेदच आहे, फक्त लटक कळायला नाही तुला. भेदच नाही वास्तविकतेनं. जसा स्वप्नात भेद वाटला, स्वप्नातलं गधन स्वप्नातलं घोडं वेगळं वाटलं, काय वेगळं होतं रे प्रतीती? ते नव्हतीच दोन्ही, एकच होतं. स्वप्नातलं पाणी स्वप्नातली माती दोन आहेत का एक आहेत? स्वप्नातला मित्र स्वप्नातला शत्रू दोघ जण आहेत का एक आहे? आणि तू तिसरा आहे का? म्हणून व्यवहारकाली सुद्धा अधिष्ठान लक्षात आल्यावर अभेद लक्षात येतो. म्हणून त्या द्वैतवाद्याला शिकायचंय की व्यवहारकाली ही अभेद माना, पण अभेद मानल्यावर व्यवहाराला अडचण येते, व्यवहार कसा होईल? म्हणून कल्पित भेद वास्तव अभेद अशी त्याला प्रक्रिया शिकलेली आहे साधू संतांनी. म्हणून अभेदात व्यवहार होत नाही, म्हणून कल्पित भेद माना असे सांगावं लागलेलं आहे आणि वास्तव अभेद लक्षात घ्या. आता इथपर्यंत हा गोष्ट आलेली. यावर भेदवादी म्हणतात तुमच्या मनात मानल्याऐवजी मतात पाहिजे. तुमच्या मतात आनंद मोक्ष आहे, पण आनंद भोगण्याकरिता दुसरा कोणीही असावा लागतो, दुसरा कोणतरी असावा लागतो आनंद भोगण्यासाठी. आनंद मोक्ष आहे तुमच्या मतामध्ये आनंद कसा आहे? तर आनंद सद आहे, आनंद चिद आहे, आनंद आहे. आणि आनंद तो कसा आहे तर अपरिचिन्न आहे, निरपेक्ष आहे, आनंद अद्वैत आहे, आनंद अव्यक्त आहे असं म्हणता तुम्ही तुमच्या मोक्षात. बरं, हो असंच म्हणतो. तर मग आम्हाला आता सांगा की तू आनंद भोगण्याकरिता दुसरा कोणतरी असा लागतो का नाही? आणि तुम्ही तो अद्वैत मानतात. जसे साखर गोड आहे असे सांगणारा दुसरा कोणतरी लागतो का नाही? त्याने युक्ती उजिली, दृष्टांत घातला एक. मग तुम्ही कशी संघटला होता सांगा बरं तुमच्या आनंदाची? त्या आनंद आहे म्हणता ना अव्यवहार आहे म्हणता, आनंद आहे म्हणता ना अव्यक्त आहे म्हणता, आनंद आहे म्हणता आणि परिचिन्न नाही म्हणता. मग भेद नसल्यावर कसा व्यवहार होईल त्या आनंदाचा भोगण्याचा? तो आनंद कोण भोगतो मोक्षातला? तुमचा आनंद कसा आहे, भोगता कसा आहे, भोगणं कसं होतंय आणि भोगल्याशिवाय आनंद कसा म्हणता येईल? असा त्यांनी प्रश्न केला. जसे साखर गोड आहे असे सांगणारा दुसरा कोणतरी मनुष्य असावा लागतो, तसे मोक्षाचा आनंद भोगणारा कोण आहे सांगा बरं तुमचा? मोक्ष कोणाला झाला? मोक्षाचा अनुभव कोणाला आला? मोक्षाचा भोग कोण भोगतय सांगा आम्हाला? हे पहा, काहीतरी द्वैताला काहीतरी भेदाला ग्रहित धरूनच धारणा असतात, म्हणून असं होते. हे जगत सत्यत्व बुद्धीचे संस्कार शंका निर्माण करतात. जगत व्यवहार आणि जगत व्यवहाराची संगती तिकडे लावित असतो तू, इकडच माप तिकडे घेत असतो तू, इकड्या मानानं तिकडे पाहत असतो, म्हणून शंका येतात. म्हणून अनेक प्रकारच्या त्याला काय होत असतात, संकल्पना होत असतात, त्या शंका डोकीवर काढतात आणि संशय येतो. म्हणून यावर गुरुजी उत्तर देतात
की त्याचे उत्तर साखर अंगाने जड आहे म्हणून तेथे गोडी काढण्याकरिता दुसरा मनुष्य लागतो. हा व्यवहार आहे, कारण साखर व्यवहारात जड आहे. तसा हा जो आनंद आहे जड नाही ना. आम्ही सांगितलं ना, सचित आनंद अव्यवहार्य अव्यक्त अपरिचिन्न व्यापक असं सांगितलं काय आम्ही अद्वैत. मग तुम्हाला द्वैताला गरीब धरून शंका आली की नाही? ती तुमची साखर गोड आहे पण चेतन नाही ना. आमचा मोक्ष आनंद आहे, चेतन बी आहे, सद बी. म्हणून हा प्रश्न पडत नाही. मग तुम्ही ध्यानात घ्या, आम्ही नुसतं आनंद नाही मोक्ष सांगितला. सचित आनंद अपरिचिन्न निरपेक्ष व्यापक अद्वैत अव्यवहार्य अवाच्य असं सांगितलेले आम्ही. तुम्ही ध्यानात घ्या, जरा लिहून घ्या तुम्ही काय सांगितलं तर. तुम्ही ध्यानात घ्या, तुम्ही मनोमन याचा विचार करा, एका एका शब्दाचं चिंतन करा, तेव्हा तुम्हाला शंका येणार नाही. काय सांगितलं आम्ही? की तो आनंद चीद आहे. साखर तुमची चीद नाही म्हणून ही शंका बरोबर आहे साखरेची. त्याचे उत्तर साखर अंगाने जड आहे म्हणून त्याची गोडी काढण्याकरिता दुसरा मनुष्य असावा लागतो, चेतन कोणतरी. पण मोक्षातील आनंद चिद्रूप आहे म्हणून त्याला मोक्षाकरिता अन्य कोणीही लागत नाही. म्हणून आम्ही सांगितलं, आम्ही बिनचूक सांगितलं तुम्हाला की मोक्षातला आनंद सच्चित आहे, तो चीद आहे. मग चिदाला काय करायचा दुसरा? साखर गोड नाही म्हणून तिला खाणारा आणि गोड मानणारा दुसरा लागतोय. तिच्या गोडपणाचा व्यवहार व्हावा लागतोय दुसऱ्या चेतनाकडून. तिच्या गोड असण्याचा व्यवहार, तिच्या गोड कळण्याचा व्यवहार, तिच्या गोड मानण्याचा व्यवहार व्हावा लागतोय. जड असल्यामुळं, जड असल्यानं त्या संघ दुसरं लागत आहे. जसं अपंगा संघ दुसरं लागतं आंधळ्या संघ, जसं येड्या संघ त्याला सांभाळायला दुसरं लागते, जसं पेशंट संघ दुसरा माणूस लागतो दवाखान्यात. ध्यानात घ्या. तसं जड म्हणजे पेशंट आहे, जड म्हणजे येड आहे, जड म्हणजे आंधळ आहे, ती एकटं नसतं राहत. जड म्हणजे अनपट काय नाबालक आहे. नाबालका संघ एकट्याला पाठता येत नाही, कुठे एकट्याला ठेवता येत नाही. लहान मुलाला त्याला सोबत लागतं. आई असली तर आई, आई नसली दाई तरी लागती. तशी आहे साखर. तसा नाही परमात्मा, तसा नाही मोक्ष. मोक्ष सदैव चिदे आनंद आहे, अव्यवहारी. म्हणून तिथं व्यवहार पण नाही, पण तुमच्या सगळे साईड सांगले की ते दुसरं लागत नाही. मग दुसरं नाही बी दुसरं लागत बी नाही. हे पहा, दुसरं नाही ही कमतरता नाही. दुसरं नाही आणि दुसरं लागत बी नाही. व्यवहाराच्या खांबात दुसरं नसते कोणी पण लागत आहे. रानात कोणीच नाही किंवा घरात कोणीच नाही, दुसरं लागत आहे. घरात साप निघाला आणि एकटाच आहे साप, दुसरं लागत आहे पण दुसरं नाही. दुसरं नाही अडचण आहे. आता डॉक्टर काहीतरी वजन उचलून घ्यायचं, आपल्याला उचलत नाही आणि दुसरं कोणी नाही. दुसरं नाही अडचण येते. आता उचलून घ्यायला डॉक्टर कोणतरी पाहिजे. वजन येले मोठं 50-60 किलो, ते आपल्याला डॉक्टरवर घेता येत नाही. दुसरं नाही ही अडचण येते व्यवहारात. हे पहा, व्यवहारात दुसरं नसणं अडचण नाही आणि मोक्षात दुसरं असणं अडचण आहे, दुसरं नसणं अडचण नाही. परमात्मा स्वरूपात दुसरं नसणं अडचण नाही. झोपीमध्ये दुसरं कोणी नाही, अडचण नाही. समाधीमध्ये दुसरं द्वैत नाही, अडचण नाही. झोपताना लय मोठी जवळ असणं अडचण आहे, कलमा असणं अडचण आहे. ध्यानात घ्या. गोंधळ असणं अडचण आहे, गोंधळ नसणं अडचण नाही. झोप घेणाराला कवाड लावणं अडचण नाही, झोप घेणाराला अंगावर घेणं अडचण नाही, झोप घेणाराला डोळे लावून अडचण नाही, झोप घ्यायला निघलेल्याला न बोलणं अडचण नाही. कोणी बोलत नसलं तर अडचण नाही त्याला. काही उलटा असं उपाय म्हणे हे अपाय म्हणे हाय हाय काय करू, तसं द्वैत नाही तर अडचण नाही ना स्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून मोक्षातील आनंद चिद्रूप आहे म्हणून त्याला भोगण्याकरिता अन्य कोणीही लागत नाही. आपल्याला आपल्या सिद्धांतात सृष्टी नाही, नुसता आनंद आहे. आपल्या सिद्धांतामध्ये सृष्टी ग्रहितच धरलेली नाही. दृष्टी द्रष्टा आणि दृश्य हे ग्रहितच नाही. हे नाही, त्याला अस्तित्वच नाही. हे त्रिकालिक अत्यंत अभाव याचा अजातवादात. आपल्या सिद्धांतात मूळ जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतात सृष्टीच ग्रहित नाही.
नुसता आनंद आहे, नुसता सचित आनंद आहे, नुसता अद्वैत आहे, नुसता व्यवहार आहे, नुसता अपरिच्छिन्न आहे, नुसतं निरपेक्ष व्यापक आहे, नुसता अद्वैत, नुसता आवाज आहे, केवळ आवाज आहे, केवळ अव्यवहार आहे, हा सिद्धांत आहे. मग आपल्या सिद्धांतात सृष्टीच गृहीत धरलेली नाही आणि म्हणून तुझं केवळ आनंद आहे, केवळ सद आहे, केवळ चिद आहे, काय पेक्षायला काही अडचण नाही. त्यात सृष्टी गृहीत धरली तर दुःख होते, सृष्टी गृहीत धरली, प्रतीती मानली, व्यवहार मानला, सत मानली की मग दुःखाला सुरुवात झाली. पण योगी पुरुषाने सृष्टीचा समाधीकाली लय केलेला असतो तर त्यास दुःख होते. योगी पुरुषानं समाधीकाली सृष्टीचा लय केलेला असतो तर त्याला दुःख होत नाही. सृष्टीचा लय केल्यामुळे ध्यानात घ्या, नुसतं लय केला तर दुःख होत नाही आणि सुख सुख असते. पण तरी बी तिथं लय केला दुःख नाही, पण दुःखाचं बीज असते, कारण त्यानं कार्यरूप प्रपंचाचा लय होतोय. कारण लय रूपच आहे, लीन रूपच आहे. मग कार्य कारणात आलं, कारण तर पहिलंच लीन आहे, लीन रूप आहे ती ध्यानात घ्या. आणि कारण लीन रूप आहे आणि कार्य अभिव्यक्त आहे आणि कारण अव्यक्तच आहे. मग ह्या अव्यक्तात आलं ती, लीन अव्यक्तात आलं ती. झोपीत सर्व कार्य, सर्व स्थूल सृष्टी आणि सर्व सूक्ष्म सृष्टी कारण सृष्टीत येत असते, लीन रूपात येत असते. तशी समाधीत प्रयत्नाने त्यानं ते लीन केलं, स्थूल आणि सूक्ष्म देह लीन केली कारणात, कारण अधिष्ठानात लीन केलं म्हणून आपण ज्ञानात. पण तरी बी दुःखाचं बीज कारण नष्ट नाही झालं, लीन झाले. कार्य नष्ट नाही झालं, लीन झाले. स्थूल कार्य, सूक्ष्म कार्य आणि कारण बी लीन झाले ज्ञानात, नष्ट नाही झालं. जसा सर्प दिवसा संध्याकाळी दिसला आणि उजेड करून पाहिला नाही दुरी म्हणून, मग तसाच राहिला. पण तिथं जाऊ द्या, आपल्याला काय कवड लावून घ्या, राहू द्या, अंगणात जाईन करा. आणि दिवसा मग गेला म्हणजे आता दिवस रातभर कसा राहील, दिवस सकाळी कसा राहील, सकाळपर्यंत गेला असं. मग आपापली खानापाण्याची वारी केली आणि संध्याकाळी पुन्हा ते झोपताना पुन्हा बाहेर पाहिले, पुन्हा सर्प होता, का काल वाहताना आज बी आला. मग दिवसभर काय झालता सर्प देव त्या कारणात लीन झालता. ध्यानात घ्या दृष्टांत थोडा विरोध झालेला आहे, पण दृष्टांत. दिवसभर सर्प घ्यालता, सर्पाचा अत्यंत अभाव झाला, तो कारणात लीन झालता. दिवसा बी ती दोरी पाहिली होती, पण ती दोरी ध्यानात नाही आली की ह्या दोरीवर सर्प दिसला होता म्हणून, आणि ती दोरी तशीच पडलेली राहील. दोरी म्हणा, काडी म्हणा, वाकडी तिकडी मुली म्हणा, एखाद्या झाडाची वर आलेली. दिवसा त्याच्याकडे लक्षच नाही. आणि रात्री पुन्हा झोपताना कवर दरवाजा लावताना पुन्हा पाहिली का, अरे उभा कालच्या जागेवर सर्प आहे, आज बी कालच्या सारखा, कालचाच सर्प आहे. मग दिवसभर पुन्हा त्या अंगणामध्ये व्यवहार केला, पण त्या दोरीवर लक्ष गेलं नाही, कारण त्या दोरीचा सर्प रूपानं भ्रम झाला नाही, कशाला लक्ष जाईल. आणि ह्याच दोरीवर रात्री सर्प दिसला होता, असं बी प्रतिभिज्ञा झाली नाही, त्या ज्ञानाची काही मागली आठवण आली नाही व्यवहाराच्या नादात. आणि संध्याकाळी पुन्हा दिसला. तसंच आहे योग्याचं. योगी तिकडे जातो समाधीत, पण ह्याच अज्ञानावर जे लीन करायला अज्ञान, मी आता जे अज्ञानात लीन केलंय, ह्याच अज्ञानावर प्रपंच भासला होता जागृती स्वप्नात, असं त्याला नाही. हे असं का होईल, सर्प भासत असताना जेव्हा तिथं उजेड करून पाहिजे ध्यानात या, तेव्हा सर्पाचा अत्यंत अभाव झाला, अत्यंतिक निवृत्ती झाली. नंतर ईळभर सर्पाची लीनच होती, सर्प तसाच आहे, मनात तसाच आहे संस्कार त्याचा, आणि तिकडे तसाच आहे तो असा. तो सर्प कसा आहे, अनिर्वचनीय, तसाच आहे. मनात बिन तिकडे, मनात सर्पाचं ज्ञान अनिर्वचनीय तसंच राहिलं, आणि तिकडे सर्पाची जाणीव ती प्रतिक्रियाचं ठिकाण कारण तसंच अनिर्वचनीय राहिलं. अनिर्वचनीय उत्पत्ती तशीच राहील, त्याची स्थिती राहील तशी. पण सर्प दिसत असताना जर आपण उजेड घेऊन तिथं गेलो तर ते सर्प नाही, दोरी सर्पाचा अत्यंत अभावाचा निश्चय होईल तिथं. आणि त्या वेळेला मग सर्प कायमचा गेला, मग दुसऱ्या दिवशी दिसणार नाही, मग कधीच दिसणार नाही ध्यानात. आणि तो सर्प आज बी आला असं वाटणार नाही.
सर्पाच्या प्रतिभटनेचा भ्रम होणार नाही, सर्प भासणार नाही, सर्प सत्य वाटणार नाही, अत्यंत अभाव होईल त्याचा पाहिल्यावर. तसं योग्याचा अत्यंत अभाव होत नाही, ती तसं होतंय. कवर लावलं, सुरक्षित झोपले, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्प आला. तसा 6-6 महिने चांगली समाधी लावायची, 6 महिन्याला पुन्हा जग पुढे यायचं. सर्प याचाच पुढे भीती वाटायचीच, परिचिन्नता वाटायचीच, भेद वाटायचाच, दुःख सुख व्हायचीच, मृत्यू जन्म वाटायचीच. ध्यानात घ्याई गोष्ट. म्हणून याप्रमाणे महाराज म्हणतात की दुःख योगी पुरुषाने सृष्टीचा समाधीकाली लय केलेला असतो, तर त्या दुःख होत नाही. तरी पण दुःखाचे बीज असते. सृष्टीचा भोग घेणाराला दुःख बीज असं दुःख असते. हे दोन्ही नसले म्हणजे नुसता आनंद असतो. म्हणून योग्याला दुःख नसलं तरी दुःख बीज असतं. आणि सृष्टीचा भोग भोगायला येतं, तर त्याला चालू वर्तमान का सुख दुःख व्हायला दुःख बी आणि दुःखाचं बीज बी. म्हणून भोग्याला दुःख आणि दुःखाचं बीज आहे. योग्याला समाधीत दुःख नाही पण दुःखाचं बीज आहे. आणि जीवनमुक्ताला प्रारब्धवाशात दुःख असतंय पण दुःखाचं बीज नसतंय. आणि विधेयमुक्ताला दुःख नसते आणि दुःखाचं बीज बी नसते. सुख दुःखाचं ज्ञान होते पण सुख दुःखाचं बीज नसतं, तो जीवनमुक्त. सुख दुःखाचं ज्ञान बी असतंय, सुख दुःखाचं बीज बी असतंय, ते बद्ध. सुख दुःख नसते पण सुख दुःखाचं बीज असते, ते योगी समाधी. आणि सुख दुःख होते कळत येत पण सुख दुःखाचं बीज नसते, तो जीवनमुक्त. आणि सुख दुःख कळत नाही, प्रतीती नाही, आणि सुख दुःखाचं बीज नाही, ते विधी मुक्त. म्हणून अशा प्रकारच्या त्या गुरुजीनं सांगितलेल्या अनेक युक्त्या जर आपण ध्यानात घेतल्या तर निश्चितच आपली निश्चिंती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानोबरायाचं किंबहुना आतापर्यंतच्या सर्व आचार्याचं, ऋषी मुनीचं, महात्म्यांचं, जीवनमुक्तांचं मनोगत आपल्या अंतःकरणात उतरल्याशिवाय, तसा आपल्याला निश्चय झाल्याशिवाय, त्या निष्ठेवर आपण आल्याशिवाय राहणार नाही. जर आपण त्याचं मनोमन चिंतन केलं तर. ठीक आहे, वेळ खूप झालेला आहे, क्षमा करा. जय हरी, जय हरी बाबा. धन्यवाद, धन्यवाद. ठीक आहे. सर आहात का सर? गजर करा. हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी सर्वांना. जय हरी. जय हरी महाराज. बाबा जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. बाबा जय हरी. सर्वांना जय हरी. सर्वांना सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी.